नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सुकटची भाजी. तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. सुकटची भाजी बनवण्यासाठी या इथं मी सुकट घेतलेलं आहे. हे सुकट सुरुवातीला स्वच्छ नीट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी या इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालत आहे. 2 अद्रकचे तुकडे घालत आहे. पाव वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि फ्रेश कोथिंबीर घेऊयात आणि हे मिक्सरला छान असं पाण्याचा वापर न करता बारीक असं वाटून घेऊयात. या इथं हे हिरवं वाटण आहे ते बनवून तयार झालेलं आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये अगदी 1 चमचा इतकं तेल घालूयात. त्यानंतर यामध्ये घालूयात सुकट. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि हे सुकट आपल्याला या तेलामध्ये छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या भाजीची टेस्ट आहे ती आणखीनच वाढली जाते. जसं जसं सुकट भाजत येईल तसं तसं याचा मस्त असा खमंग सुगंध यायला लागतो. तर या पद्धतीने सुकट भाजत आल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता थोडंसं लालसर रंगाचं दिसू लागतं. या ठिकाणी हे सुकट छान असं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करते आणि सुकट बाजूला काढून घेते. आता त्याच कढईमध्ये फोडणी करता 2 ते 2.5 पळे इतकं तेल घालत आहे. भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तेलाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता. तेल छान गरम झालेलं आहे. 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालूयात. कांदा देखील या तेलामध्ये अगदी छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतत आलेला आहे. आता यामध्ये घालूयात बनवून घेतलेलं हिरवं वाटण. वाटण घातल्यानंतर ही फोडणी पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटांसाठी छान अशी परतून घ्यायची आहे. यामध्ये लसूण घातलेला आहे. लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण ही फोडणी छान अशी परतून घेऊयात. फोडणी परतून झालेली आहे. काही सुके मसाले घालत आहे. पाव चमचा हळद पावडर घालूयात. 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा ठेवणीतलं काळं तिखट आणि अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे. याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता. मसाले व्यवस्थित अशा फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी पाववाटी इतकं पाणी घालायचं आहे. मिक्सरचं भांडं विसळून आता हे मसाले पुन्हा एकदा या पाण्यामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने ही फोडणी छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेतली तर भाजीला तर्री छान येते आणि कलर पण मस्त येतो. त्यामुळे या पद्धतीने फोडणीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत ही फोडणी परतून घ्यायची. फोडणी मस्त अशी परतून झाल्यानंतर भाजून घेतलेलं सुकट यामध्ये घालूयात. चवीकरता मीठ घालायचं आहे. व्यवस्थित असं एकदा मिक्स करूयात. अर्ध्या मिनिटासाठी सुकट घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये घालूयात गरम केलेलं पाणी. या ठिकाणी ही भाजी मी आज रस्सा भाजी बनवत आहे. तर सुकट शिजण्यासाठी देखील थोडंसं पाणी लागणार आहे. त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी मी यामध्ये घालते. गरम केलेल्या पाण्याचाच वापर इथं भाजीसाठी करायचा आहे. आता सर्वात शेवटी ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला अगदी 2 चमचे इतकं भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. त्यामुळे भाजीला बाइंडिंग छान येतं आणि चव पण मस्त लागते. शेंगदाण्याचा कूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण शेंगदाण्याचा कूट घातला तर ही भाजी खूप टेस्टी लागते. मला खूप आवडते या पद्धतीने केलेली सुकटची भाजी. आता भाजीला छान उकळी काढलेली आहे. याच्यावरती झाकण ठेवूयात. गॅस अगदी लो टू मीडियम ठेवूयात आणि भाजी छान अशी शिजवून घेऊयात.
इथं बघू शकता भाजी थोड्या वेळासाठी मस्त अशी शिजवलेली आहे. त्यानंतर भाजीला रंग काय सुरेख आलेला आहे आणि तरी पण छान आलेली आहे. या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून इथं तयार झालेली आहे. ही देखील अगदी साधी सोपी झटपट तयार होणारी सुकटची भाजी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा. सगळ्यांना खूप आवडेल. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता. चवीला भन्नाट लागते. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.